लहानपणी पिक्चरमधून खुबड्या खवीस गँग, टकलू हैवान गँग या गँग बघितल्या होत्या. ऐकायला त्यांची नावं खतरनाक वाटत असली तरी ते पात्र टीव्हीवर बघून अतिशय हसायला यायचं. त्यामुळे त्या गँगची कधी भीती वाटली नाही. पण त्याचबरोबर एका खऱ्याखुऱ्या गँगचे नाव ऐकत आलो, ती म्हणजे चड्डी बनियान गँग. वृत्तपत्रापासून डिजिटल मीडियापर्यंत माध्यमांच्या पद्धती बदलल्या, पण चड्डी बनियान गँग आणि त्यांची दहशत लहानपणापासूनच आतापर्यंत तशीच आहे. पदार्थांचा, कपड्यांचा जसा फॉर्म्युला ठरलेला असतो, त्याप्रमाणे या गँगच्या ड्रेसचा फॉर्म्युला व दरोडा टाकण्याचा फॉर्म्युला हा ठरलेला असतो. या गँगच्या नावाखाली अनेक बनावट गँग आल्या, पण ओरिजिनल चड्डी बनियान गँग हा ब्रँड आजपर्यंत तसाच राहिला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली कुठेही या गँगने दरोडा टाकला की एकच बातमी येते, ती म्हणजे चड्डी बनियान गँग किंवा कच्च्या बनियान गँगचा दरोडा. त्यामुळे चड्डी बनियान गँग नेहमीच चर्चेत राहिली. आता ही चड्डी बनियान गँग किंवा कच्च्या बनियान गँग आहे तरी काय आणि त्यांच्या दरोडे टाकण्याच्या पद्धती कोणत्या, त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी सतीश राठोड, महाराष्ट्र पब्लिक टाइम्समध्ये आपले स्वागत करतो. चड्डी बनियान गँग यांची पहिली थेरी म्हणजे बावरिया गँग. या गँगच्या बऱ्याच ठिकाणी चड्डी बनियान गँगचे संबंध लावला जातो, कारण बावरिया गँग ही चड्डी बनियान गँग प्रमाणे दरोडा टाकायची. देवीचा आशीर्वाद मिळाला तरच दरोडा टाकणारी ही अतिशय खतरनाक गँग. बावरिया लोक हे मूळचे राजस्थानमधील चित्तोडगडचे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात या ठिकाणी देखील या गँगचे वास्तव्य. या जमातीचे लोक अंधश्रद्धा बाळगणारे. त्यांच्या दरोड्याच्या वेळेला एक पॅटर्न ठरलेला असतो. ते बकरीला त्यांच्या कुलदेवतेच्या मंदिरासमोर सोडतात. जर बकरी मंदिराकडे चालत गेली तरच हे लोक देवीचा कौल आहे असे समजून त्याच रात्री दरोडा टाकतात. मुख्य म्हणजे या बावरिया गँगमध्ये पुरुषांसोबतच स्त्रियांचा देखील समावेश असतो. पुरुष दरोडा टाकायला गेल्यानंतर या स्त्रिया दरोडा यशस्वी होण्यासाठी पूजा घालतात. हे लोक 2, 4, 6, 8, 10 या समसंख्येच्या टोळीने दरोडा टाकतात. ज्या घरावर दरोडा टाकायचा आहे त्या घराच्या परिसरात हे लोक दिवसा भिकारी, भंगारवाले बनून त्या घराची रेकी करतात आणि रात्री दरोडा टाकतात. हे लोक फक्त पैसे व दागिने चोरतात. इतर कोणत्याही वस्तूला हात लावणे हे लोक अपशकुन मानतात. परंतु त्यांची क्रूरता इतकी असते की त्या घरातील लोकांना डोक्यावर वार करूनच मारतात. जर त्यांना मारले नाही तर देवी कोपेल अशी त्यांची मान्यता असते. आता या गँगचे लोक चड्डी बनियानच का घालतात? तर गुन्हा केल्यानंतर पळून जाणे सोपं होतं. अंगाला तेल लावतात जेणेकरून कोणी पकडलं तरी ते त्यातून निसटू शकतात. त्यानंतर बऱ्याच टोळ्यांनी चड्डी बनियान गँगला कॉपी केलं, जेणेकरून चोरी करून चड्डी बनियान गँगवर नाव येण्यासाठी. हे लोक त्यांचा ड्रेस कोड देखील कॉपी करतात. चड्डी बनियान ही गँग चोरी करण्यासोबतच अत्याचार करण्यात माहीर आहे. 1980 ते 90च्या दरम्यान महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या ठिकाणी या टोळ्या ऍक्टिव्ह होत्या. त्या काळात रात्र वैऱ्याची असायची असे म्हटले जायचे. ही गँग अतिशय क्रूर होती. घरावर दरोडा टाकून दागिने व पैसे लुटणे व अतिशय निर्घृणपणे खून करणे असा त्यांचा फॉर्म्युला असे. त्यांच्या गँगमध्ये 8-10 जण असायचे आणि हे चोर फक्त चड्डी बनियान घालायचे. त्यावेळी खेड्यापाड्यात सगळीकडे लाईट पोहोचली नव्हती. त्यामुळे रात्रीच्या 9च्या सुमारास दरोडा टाकायला सुरुवात करायची. रात्री 9 वाजता खेड्यात आजही बऱ्याच ठिकाणी सामसूम असतो. तेव्हाचा तर विषयच वेगळा. एकाच रात्री ही गँग 3 ते 4 ठिकाणी दरोडा टाकायची, सोनं व पैसे लुटायचे आणि जर कोणी प्रतिकार केला तर ते त्याचा सरळ खून करायचे. फक्त चोरी करणे हा त्यांचा उद्देश नसायचा, तर चोरी आणि खून व स्त्रियांवर अत्याचार हा या गँगचा मुख्य उद्देश असायचा. त्या काळात त्यांनी खेड्यांबरोबर शहरातही धुमाकूळ घातला होता. आत्ताच काही दिवसांपूर्वी पुण्याजवळच्या यवतमध्ये चड्डी बनियान या गँगने शेतातल्या एका घरावर हल्ला केला. दगड आणि काठ्यांनी घरातल्या 5 सदस्यांना या गँगनी मारहाण केली. त्यात त्या घरातल्या एका सदस्याचा मृत्यू झाला. आता प्रश्न असा पडतो की इतकी वर्ष ही गँग टिकून कशी राहिली, की त्यांच्या वेशातल्या दुसऱ्याच गँगने हे केलं आहे. याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.